खंददानी इक्कावे अमंतयामी वेयधम्मा संखारा अपमादेन संपादेता। हे जेव्हा आपण गाथा ऐकतो त्यावेळेस आपल्याला बुद्धांची एक कथा इथे आठवणीस येते की त्याच्यामध्ये एकदा गौतम बुद्ध हे शाक्य जनपदातील कपिलवस्तू नगरातील नागरोधारा या ठिकाणी शाक्य जनपदातील शाक्यपुत्रांना संपत्तीविषयी संपत्तीची संपदा कशी करावी किंवा जर संपत्ती ही नश्वर आहे तर ती समाजाच्या कल्याणासाठी दान म्हणून किंवा समाजासाठी ती कशा पद्धतीने युटिलाइज किंवा त्याचा उपयोग करावा याविषयी ते शाक्यपुत्रांना संदेश देत होते। आणि ते शाक्यपुत्रांना प्रश्न विचारत आहेत त्यावेळेस की शाक्य हो, तुम्हाला असे वाटते काय की 100 वर्ष एखाद्या व्यक्तीने 100 कारशापण आता म्हणजे नाणी जर साठवले तर तो खूप धनवान होईल? तर शाक्यपुत्र म्हणाले होय। पुढे बुद्ध असे म्हणतात की जर एखादा व्यक्ती 100 वर्ष पैसे कमवण्यात आहे तर तो सर्वार्थी सुखी राहील का? तर त्याचं उत्तर शाक्यपुत्रांनी नाही असं म्हटलंय। पुढे भगवान बुद्ध असे म्हणतात की का बरे? असं म्हटल्यावरती शाक्यपुत्र उत्तर देतात की संपत्ती ही जर नश्वर आहे म्हणजे अनित्यवादाचा सिद्धांत किंवा नश्वर हे जर म्हटलेलं आहे तर इथे आपल्याला दिसून येतो की संपत्ती नश्वर आहे, त्यामुळे ती काही काळापर्यंत राहील, काळापरत्वे ती नश्वर होणारच आहे, त्यामुळे संपत्ती ही संपणार हे त्यांना माहिती होतं। मग जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तर दुःख दरिद्री हे येतच राहणार आणि काळाने परत्वे ते संपत जाईल। तर त्यामुळे तुमचं जीवन हे मंगलमय किंवा करुणामय जगण्यासाठी तुम्हाला अनित्यवादाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला लागेल की संपत्ती ही नश्वर आहे, त्यामुळे तुम्हाला जीवन जगताना समाधानाने जगायचं आहे, याच्यातून हा बोध आपल्याला घ्यायला मिळतो। पण इथे अनित्यवादाचा सिद्धांत कशा पद्धतीने की अजून काळापरत्वे काळ जसा जसा गेलेला आहे तसं त्या काळानुसार संपत्ती ही नश्वर आहे हे जेव्हा आपल्याला दिसतं तर वेगवेगळी डेन्सिटीमध्ये किंवा वेगवेगळ्या राजांच्या कालावधीत होणारे संपत्तीचे त्रास किंवा बदल हे तुम्हाला इथे अभ्यासाला मिळतात। म्हणजे अनित्यवादाचा सिद्धांत तुम्हाला इथे फार जवळून अभ्यासायला मिळतो, निरीक्षणातून अभ्यासाला मिळतो, प्रॅक्टिकली अभ्यासाला मिळतो, कारण तुम्ही इथे ट्रान्स बघता तो होताना अनित्य आहे सर्व हे आपल्याला इथे अभ्यासाला मिळतं। तसंच बिंबिसारांचं जेव्हा कुंभघोषक जर तुम्ही बघितलं म्हणजे धम्मपदातील एक वग्गामध्ये 24वी जी गाथा आहे त्याच्यामध्ये बिंबिसार राज्यामध्ये सावकार आहे सेठ या त्याचा जो मुलगा आहे कुंभघोषक, या कुंभघोषकाची जेव्हा तो पार्टिसिपेट करणार असतो, स्पर्धेमध्ये भाग घेणार असतो, तेव्हा तो त्याच्याकडची जी नाणी असतात ती नाणी सैनिकांना देतो आणि सैनिकांना म्हणतो की ह्या नाणींचं रूपांतर रुपयामध्ये करा। म्हणजे नाणीचं रूपांतर ट्रान्स हा रुपयामध्ये करण्यासाठीचा जो प्रवास आहे तो त्या गाथेमधून तुम्हाला दिसेल। ही तर मी खूप अर्धी गाथा सांगितली ॲक्च्युली। बिंबिसाराच्यामध्ये कुंभघोषक 24वी गाथा धम्मपदातील तुम्ही ही वाचू शकता, तुम्हाला याच्यातून बरीच माहिती मिळेल। पण आपल्याला नश्वरतेचा किंवा अनित्यवादाचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा असेल तर अजून आपण स्टडी केला पाहिजे। तर निरीक्षणासाठी आपण रेडी आहोत। आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पुन्हा एकदा
तो प्रवास अनुभवणार आहोत. आपल्यासारखं वाटतं. सर्व समाज दुःखमुक्त झालेला असेल जेव्हा आपल्याला ह्या बाबी समजतील आणि तेव्हा हा माणसाला नवनिर्माणाची उभारी देणारा आहे. बुद्ध पण परिवर्तनाची हीच कदाचित चळवळ आपल्याला सांगत असेल असे ते राहून राहून वाटते. धन्यवाद. RBI आणि आपले कायम ऋणी राहू. अपमतस्य यशोभिवदती.